शहादा शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहादा शहर झाले जलमय। याबाबत शहादा भाजपातर्फे प्रशासनाचा निषेध। शहादा शहरातील भाजपा कार्यकर्ते यांच्याकडून याविषयी दखल घेण्यात आली। यावेळी पंचायत समिती, न्यायालय, कलंदर सरकार, डोंगरगाव रोड या भागात मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेले दिसत आहे। याबद्दल थोडक्यात माहिती त्यांच्याकडून ऐकूया। आमच्या महाराष्ट्र न्यूजसाठी सईद शाह, शहादा। आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शहादा शहराच्या लगत आणि शहादा शहरामध्ये काल रात्री ढगफुटीसारखा सदृश पाऊस भयंकर स्वरूपाचा झाला। निसर्गाचा नियमानुसार अधिकारी जे आहेत ते अधिकारी अद्याप तरी झोपलेले आहेत। रात्रीपासून कुठलाही अधिकारी शहादा शहरामध्ये किती पाऊस होत आहे, नागरिकांना किती त्रासाच्या समोर तोंड द्यावं लागत आहे, कुठंच पाहणी करताना दिसले नाही। देश उन्नतीचे पत्रकार योगेश सावंत यांनी जणू एक मालिका लावलेली आहे आणि जवळपास त्यांची वृत्त मालिका 37 ते 38 वेळा त्यांच्या देश उन्नती वर्तमानपत्रात लावली। इरिगेशन डिपार्टमेंटला वारंवार त्यांनी जागृत करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणास ठाऊक इरिगेशन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांच्या टेबलाखाली हे पाणी मुरतं आहे की काय असं शहादा शहराच्या नागरिकांना प्रश्न पडायला लागलाय। मागच्या 1 वर्षांपूर्वी आपल्या या शहादा तालुक्याच्या शहराचे जे प्रांत अधिकारी आहेत त्यांनी देखील आदेश काढलेला होता की जो शहादा शहरातनं जो नाला गेलेला आहे, तो कालवा, त्याच्यावर जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण तात्काळ हटवावं, जेणेकरून पावसाळ्यामध्ये या शहरातील नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागणार आहे। परंतु प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेश देखील इरिगेशन डिपार्टमेंटने केराच्या टोपलीत टाकला आणि तो आदेश त्यांनी धुडकावून लावला। आजची परिस्थिती पाहता शहादा न्यायालयामध्ये देखील पाणी भरपूर साठलेलं आहे त्या ठिकाणी आणि त्या प्रश्न आता नागरिकांना पडायला लागला की न्यायालयाची अशी परिस्थिती आहे तर न्याय कोणाकडनं मागावा। नागरिकांना हा मोठा प्रश्न आहे। इरिगेशन डिपार्टमेंट याकडे का दुर्लक्ष करीत आहे? नगरपालिका म्हणते की हा कालवा नाला जो आहे तो इरिगेशन डिपार्टमेंटचा आहे। इरिगेशन डिपार्टमेंट म्हणते की नगरपालिकेच्या हद्दीत आहे। प्रांत अधिकाऱ्यांकडनं दाद मागावी, ते इरिगेशन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांकडं लेखी स्वरूपाचं पाठपुरावा करत असतात, परंतु याची दखल कुठलाच अधिकारी घेत नाही। हे सगळे अधिकारी धृत राष्ट्र झालेले आहेत, डोळ्यावर त्यांनी पट्टी बांधलेली आहे। शहादा शहराच्या नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळणारा प्रकार आज सगळ्या अधिकाऱ्यांकडनं चिलम तंबाखूच्या या खेळानिमित्ताने या ठिकाणी आम्हाला आढळून येत आहे। 2 दिवसांपूर्वी आम्ही एसटी बस स्थानकात देखील आम्ही त्या ठिकाणी नागरिकांचे हाल होत असताना दिसत होते। तिथले अधिकारी हे निर्गट्ट अधिकारी आम्हाला दिसलेले। आम्ही त्यांना 2 वेळेस त्या ठिकाणी सांगितलं की प्रवासी विद्यार्थ्यांचे हाल त्या ठिकाणी होत आहे। त्यांनी म्हटलं आज टाकतो, उद्या टाकतो। शहादा शहरालाच असे अधिकारी का लाभलेत? जे अधिकारी त्या विभागाला अजिबात लायक नाहीत, असे अधिकारी या शहादा शहराच्या विभागाला लाभले आहेत। तात्काळ जर याची दखल घेतली नाही, या नाल्याचं पाणी सुरळीत या ठिकाणी काढण्यासाठी झालेलं अतिक्रमण आणि शहादा शहराच्या नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा जर थांबवला नाही तर भारतीय जनता पार्टी शहादा शहर या विरोधात प्रत्येक विभागामध्ये जाऊन त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करेल, असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना इशारा देत आहोत।